सोबत आहेत, मला सचिन पवार यांच्याकडे जायचंय. सचिन पवारजी, तुम्ही कीर्तनकार आहात, तुम्ही तरुण कीर्तनकार आहात. कीर्तनकाराच्या मर्यादा नेमक्या काय आहेत? कीर्तनाचा उद्देश नेमका काय आहे हे जरा सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी अभंगवाणी आता मी ही हिंसेची ऐकतोय ती मान्य आहे का? विलासजी, टीव्हीवर आक्रस्ताळेपणानं बोलायचं असतं हम्म. आणि माझी अडचण जरा शांतपणे बोलण्याची आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की 2 मिनिटं मला व्यवस्थित पद्धतीने आपण द्या. बोला बोला. कसं आहे की कीर्तनामध्ये जशी कीर्तनकारांची आचारसंहिता असते, त्याची चर्चा झाली पाहिजे, ती होते. पण त्याच्यासोबतच श्रोत्यांची सुद्धा एक आचारसंहिता असते. त्याच्याबद्दल सुद्धा आपण खूप गांभीर्यानं बोललं पाहिजे. त्या संगमनेरच्या प्रकरणामध्ये कीर्तनकार काय बोलले याचे आता कोणतंही व्हिडिओ फुटेज आपल्याकडे उपलब्ध नाही. हम्म. ज्या पद्धतीने विरोधक सांगतायत त्या पद्धतीनं जर कीर्तनकार बोललेले असतील किंवा तशा पद्धतीनं काही जर असेल वादग्रस्त, तर ते वारकरी चौकटीमध्ये तपासलं पाहिजे. आणि दुसरं, कीर्तन सुरू असतानाच मध्ये उठून बोलणं हे वारकरी परंपरेमध्ये श्रोत्यांच्या चौकटीमध्ये नाही. हम्म. कीर्तनकारांच्या संदर्भानं एकनाथ महाराजांचं प्रमाण सगळ्यांना माहिती आहे. मात्र मी आज 3/10/1966 मामासाहेब दांडेकरांनी कीर्तनकारांच्या आचारसंहितेबद्दल विद्यार्थ्यांच्या समोर एक भाषण केलं. हम्म. आणि त्याच्यामध्ये मामासाहेब असं म्हणाले की कीर्तनकारानं काय केलं पाहिजे की आपण विषय, अभंग, ओवी यातील प्रमेय पूर्णपणे माहिती करून घेतले पाहिजे. हम्म. ते पूर्ण आत्मसात केले पाहिजे. प्रमाण आणि प्रसंग यांचा संबंध असला पाहिजे. बोलताना घाई असता कामा नये. शांत बोललं पाहिजे. विद्वत्ता हवी, मात्र घमेंड नको. पांचट विनोद नको. मिरवण्याचा प्रकार नको. श्रोत्यांच्या मनात विकार उत्पन्न होईल असं बोलायचं नाही. कीर्तनात कोणाचीही कसलीही टीका करायची नाही. कीर्तनाचा विषय देव आणि संत असावा, त्यात राजकारण आणू नये, हे म्हणणं आहे आधुनिक संत हरिभक्तीपरायण गुरुवर्य मामासाहेब महाराज दांडेकर यांचं आहे. हा. माझी अपेक्षा आपल्याकडे अशी आहे की माझं म्हणणं असं आहे की लक्षात घ्या, वारकऱ्यांमध्ये सुद्धा वेगवेगळी मतमतांतर असणारी जरी लोक असली हम्म. तरी सगळ्या निष्ठावंत वारकरी कीर्तनकारांचं हे मत आहे की कीर्तनाच्या केंद्रस्थानी जर काय असेल तर तो देव आणि भक्त हेच असले पाहिजे. याच्याविषयी कुणाचंही दुमत असू शकत नाही. ही सगळी चर्चा होत असताना मला आनंद एका गोष्टीचा असा आहे की आपण सगळी मंडळी एकत्र येऊन त्या नथुरामच्या संबंधानं असणाऱ्या विधानाचं कोणत्याही पातळ्यांवर समर्थन करत नाही. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. वीर महाराज ज्या पद्धतीने म्हणाले मी त्याच्याशी पण सहमत आहे. आणि माझंही म्हणणं असं आहे की कीर्तनाचा विषय जो आहे तो भक्ती ज्ञान असा आहे. एका बाजूला अभंग ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचा घ्यायचा, मात्र टोकाचं डावं किंवा टोकाचं उजवं बोलायचं हा काही वारकरी विचार नाही. हिंसेच्या बद्दल आपण म्हणाला, यातला वारकरी विचार मी आपल्याला सांगतो. काय आहे की ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचे 1-2 अभंग आहे. ते म्हणाले काय की हत्या क्षात्र धर्म नव्हे निष्कामते कर्म. म्हणजे काय की हत्या करणं हा निष्काम कर्म आहे असं तुकाराम महाराज म्हणाले. पुढचं माझं विधान पूर्ण होऊ द्या. किंवा ते आणखीन एका ठिकाणी म्हणाले की दया तिचे नाव भूतांचे पाळण, अनेक निर्दाळन कंटकांचे, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार हे. वारकरी साधू संतांनी श्रीमद भगवद्गीतेने भागवत परंपरेनं हिंसेचं समर्थन केलं का? तर नक्की केलं. पण कधी केलं माहितीये? जेव्हा सर्व पर्याय खुंटतात त्याच्यानंतर हिंसा करायची असते. म्हणजे आपण जर पाहिलं तर गडबडीमध्ये काय होतं की नेमके मोजके अभंग घेतले जातात आणि वारकरी परंपरा ही हिंसेचं समर्थन करते असं म्हटलं जातं. ठीक आहे. भागवत धर्म जो आहे, एकच मिनिट, भगवान कृष्णानं अर्जुनाला भगवान कृष्णानं अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं. पण त्याच्या अगोदर कृष्णानं शिष्टाई केलेली आपल्याला दिसते. माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये की थेट नथुराम आम्ही होऊ असं म्हणण्याच्या अगोदर अनेक पर्याय शिल्लक होते. आणि त्या पद्धतीनं संग्राम बापू यांनी जायला हवं होतं. त्यांनी जी चर्चा केली, वीर महाराज जसं म्हणाले, तर या विधानामुळं ती चर्चा वेगळ्या दिशेनं भटकलेली आपल्याला दिसते. ठीक आहे. खरं तर महाराजांनी महाराष्ट्राची येऊन माफी मागितली पाहिजे. आता निषेध केला सगळ्यांनी, याच्याबद्दल काही दुमत नाही.